हे अस्ति मौस रुधिरे विमतिम तेजत्वम जाया सुतादिषु ममता विमुंच. या शरीराविषयीचे ममत्व काढून टाका. मुलाविषयीचे, पत्नीविषयीचं ममत्व काढून टाका. काय करा जीवनामध्ये? धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मान. धर्माचं सेवन करा. धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मान. आणि सर्वात मोठा धर्म आहे भगवत भजन. भगवत भजन करा. तेवस्व साधू पुरुषां जही काम तृष्णाम. आणि खूप महत्वाचा उपदेश केला अजून. मला तर वाटतं की या श्लोकावर प्रवचन खूप दिवस करावं. खूप गोड श्लोक आहे. अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. बाबा, दुसऱ्याचे दोष आणि गुण पाहण्याचं सोडून द्या. अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसमोदितराभ्यबत्वम. आणि भगवंताच्या भक्ताची सेवा करा. भगवंताची सेवा. गोकर्णाने खूप गोड उपदेश केला आपल्या बापाला. त्यावेळेला आत्मदेव वनामध्ये गेले, दशमस्कंदाचा पाठ केला आणि आत्मदेव मुक्त झाले. इकडे धुंदुकारी जास्त उदंड झाला, आईला मारायला लागला. त्यावेळेला त्या आईने, धुंदुकारीच्या आईने, धुंदुलीने विहिरीमध्ये जीव दिला, ती मरण पावली. धुंदुकारीने आपल्या घरामध्ये 5 वेश्यांना आणलं. त्या 5 वेश्या कोणत्या? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 वेश्यांना घरात आणलं आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता हा चोऱ्या करायला लागला. वेश्यांनी एके दिवशी पाहिलं की हा चोऱ्या करतोय, राजाने जर पकडलं तर आपल्यालाही राजा दंड करेल. म्हणून त्या वेश्यांनी काय केलं, त्याला एके दिवशी विष दिलं, मरत नव्हता. त्याला फास दिला, मरत नव्हता. त्याच्या तोंडामध्ये विस्तवाचे खळे टाकले आणि त्याला मारून टाकलं. आणि त्याच घरामध्ये त्याला जमिनीमध्ये पुरून दिला आणि त्या निघून गेला धन घेऊन. घात झाल्यामुळे हा प्रेत योनीमध्ये गेला. गोकर्ण एके दिवशी तीर्थयात्रा करत करत आला. त्यावेळेला हा तिथे प्रेत कस्त्वम उग्रतरो रात्रो कुतो यातो दशामिमाम. तेथे येऊन विचित्र विचित्र रूप घ्यायला लागला. गोकर्णाने त्याच्या अंगावर पाणी शिंपडलं आणि त्याला विचारलं, तू कोण आहे? त्यावेळेला तो बोलायला लागला, अम्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी नामत. अरे मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी आहे. अरे म्हटले, तुझं तर मी गयेमध्ये श्राद्ध केलं. धुंदुकारी म्हणायला लागला, असे 1000 श्राद्ध केले तरी माझा उद्धार होणार नाही, एवढी माझी पापाची कमाई आहे. मग काय करावं? गोकर्णाला प्रश्न पडला. आणि मग त्यावेळेला सूर्याने एकदा गोकर्णाला सांगितलं, गोकर्णा श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम करू. श्रीमद भागवताचं अनुष्ठान कर. आणि मग याने श्रीमद भागवताचं अनुष्ठान केलं. प्रेत योनीमध्ये गेलेला धुंदुकारी राहावं कुठे म्हणून त्याला बसायला जागा नव्हती. एका वेळूमध्ये तो येऊन बसला. 7 दिवसाची कथा संपली, तो मुक्त झाला. त्याच्याकरता विमान आलं. गोकर्णाने त्यावेळेला विचारलं विष्णुदूतांना, का हो, कथा तर सर्वांनी ऐकली, मग एकट्या करता विमान का आलं? त्यावेळेला ते हरिदास म्हणायला लागले, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थिता. श्रवण सर्वांनी केलं, पण या प्रेताने, या भूताने जे मनन केलं ते बाकीच्यांनी केलं नाही. बाकीच्यांनी श्रवण केलं पण घड्याळ पाहिलं किती वाजले. याने मनन केलं. मग त्यावेळेला गोकर्णाने पुन्हा कथेचं नियोजन केलं आणि सर्वांचा उद्धार केला. श्रीमद भागवताचं महात्म्य येतं. भागवत कसं ऐकावं, काय करावं श्रवण करत असताना. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विषाद विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ताकार्योती निस्पृहा. वक्त्याचं वर्णन केलं, श्रोत्याचं वर्णन केलं. श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा ते वर्णन केलं. श्रवण करत असताना कसं श्रवण करावं ते वर्णन केलं. सप्ताहव्रतीनां पुंसां नियमाच्छुनो नारद. नियमाचं पालन करावं. 7 दिवस ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं ते सांगितलं. कोणी कोणी कथा श्रवण करावी, कशी करावी. सत्य शौचम दया मौनम आर्जवम विनयम तथा. कथा श्रवण करताना सत्य बोलायचं, सरळपणा ठेवायचा, दया दाखवायची, मौन धरायचं. उदार मानसम तद वदेवम कुर्यात कथाव्रते. उदार मनाने कथा करायची, कंजूसपणा करायचा नाही. अजून सांगितलं दरिद्र, क्षय, रोगी, निर्भाग्य, पाप कर्मवान. जो दरिद्री असेल त्याने कथा ऐका, जो भाग्यहीन असेल त्याने कथा ऐका, पाप कर्मवान त्याने कथा ऐका. अनपत्यो मोक्ष काम शृणुयाच कथा मिमाम. पुत्रहीन असेल त्याने कथा ऐका.
ज्या स्त्रीचं रजोदर्शन थांबलेलं असेल तिने कथा ऐका. एक मुलगा जन्माला येऊन मुलं मरत असतील तिने कथा ऐका. जिचा गर्भ उदरामध्ये थांबत नसेल तिने कथा ऐका. तद्वद गर्भाईच या नारी तथ्य तया श्राव्य प्रयत्नता. अनेक गोष्टीचं वर्णन केलं आणि नंतर मग भगवान तिथे प्रगट झाले. भगवंताने तिथे वर दिला. ते वर्णन येतं. प्रल्हाद स्थारधारी तरलगती तया चोद्धव कांस्यधारी. त्या कथेमध्ये कोण कोण आलं? त्यामध्ये ज्यावेळेला कीर्तन व्हायला लागलं प्रल्हाद स्थालधारी. करताल वाजवताय प्रल्हाद. उद्धवाने झांज वाजवला. देवर्षी नारद विना घेत आहेत. अर्जुन गायन करायला लागला. इंद्र मृदंग वाजवायला लागला. आणि अशा कथेमध्ये भगवान शुकदेव कथा करतायत. भगवान प्रकट झाले. चतुर्भुज नारायण भगवान की जय. आणि मग भगवंताने तिथे वर दिला की जिथे कथा असेल तेथे नित्य मी त्या ठिकाणी निवास करेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महात्म्याला इथे परिसमाप्ती होते. 2 मिनिटं भगवत चिंतनाचा आश्रय करून पुढच्या कथेला. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. 15-20 मिनिटं वाढलं चालेल का टाईम? आजच्या पुढे अर्धा घंटा वाढला चालेल? आजच्या दिवस खिचडी करा. जन्माद्यस्य यतोन्वयादितर्थ चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मवृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयाः. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये व्यास महर्षींचं मंगलाचरण आहे. ग्रंथाच्या आरंभी ग्रंथ निर्विघ्नपणाने पार पडावा याकरता मंगलाचरण करावं लागलं. श्रीमद भागवताच्या प्रारंभी व्यासांचं मंगलाचरण आहे. द्वितीय स्कंदामध्ये शुकांचं मंगलाचरण आहे आणि शेवटी सुतांचं मंगलाचरण आहे. सत्य तत्वाला वंदन करतात व्यास महर्षी. श्रीमद भागवतामध्ये जे प्रतिपादन केलंय ना, श्रीमद भागवत हा वेद संमत ग्रंथ आहे. सत्यम परम धीमहि. सत्य तत्वाला वंदन केलं. सत्य आहे कोण? सत्यव्रतम. भगवान कृष्णाशिवाय सत्य कोण आहे? सत्यव्रतम सत्यपरम ते सत्यम सत्यस्य योनिम निहितंच सत्य. दशम स्कंदामध्ये गोड वर्णन आलंय. सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. परमात्माच एक सत्य आहे. सत्यम सच्चिदानंद रूपम श्रीकृष्णम परमम परमेश्वरम धीमहि ध्यायेम. आम्ही त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान कृष्णाचं ध्यान करतो. कोणत्या? जन्माद्यस्य यतः आद्यस्य जन्मादि विकार रहितस्य अपि यत्र वसुदेव ग्रहे जन्म. ज्याच्या ठिकाणी कोणत्याही जन्माचा विकार नाही, ज्याच्या ठिकाणी मृत्यूचा विकार नाही, जो परमात्मा जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे
आणि जन्म मृत्यूच्या पलीकडे असताना देखील त्याने जन्म घेतला. निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपाय. निज इच्छा निर्मित आहे, माया गुण गोपाय. जन्माद्यसेता देवाने जन्म घेतला कुठे? मथुरेत. पण इतरतः अनवगात, अनवगात इतरतः. जन्म घेतलाय मथुरेमध्ये, पण जन्म घेतल्याबरोबर गोकुळामध्ये गेला. जन्म केव्हा घेतला कोणालाच कळलं नाही. अर्थेष्वभिज्ञ हा कोणालाच कळलं नाही. हा कंसाला तर नाही, देवादिकांनाही कळलं नाही. स्वशु स्वराट शब्दाचा अर्थ स्वेषु गोपेषु राजते शोभते, आणि तो गोकुळात शोभायला लागला. तेन ब्रह्मवृदायादे कवय मुह्यंती यत् सूरया. ब्रह्मादी देव देखील त्याच्याने मोहित झाले. म्हणून तर गाई वासरू चोरून नेले त्याने. तेन ब्रह्मा हृदयादि कवये मुह्यंती यत् सूरया. ब्रह्मादी देव ब्रह्मांडम ब्रह्मांड विस्मापयतुं वत्सवत्स पालादि रूपम तेने विस्तारितवान, म्हणून गाई वासरू चोरून दिले. ब्रह्मदेवालाही कळलं नाही. तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यंती यत् सूरया. अशा परमात्म्याला, अशा तत्वाला वंदन केलं. सत्यम परम धीमहि. जो परमात्मा उत्पत्ती स्थिती आणि लय ते ज्याच्या अधिष्ठानाशिवाय होत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय होत नाही. पण जो परमात्मा असतापासून पृथक आहे, जड नाही चेतन आहे, परतंत्र नाही स्वतंत्र आहे. ब्रह्मा अथवा हिरण्यगर्भ नाही, त्यांनाच आपल्या संकल्प मात्राने वेद ज्ञान देणारा तो परमात्मा आहे. ज्याच्या संबंधामध्ये विद्वान लोक देखील मोहित होतात. जसं तेजोमय सूर्यरश्मी जलामध्ये जलाचा स्थानिक तर आभास होतो, जलामध्ये स्थलाचा होतो, स्थलामध्ये जलाचा होतो, तसं परमात्मा अधिष्ठान आहे, जगत अध्यस्त आहे. अधिष्ठान रूपी परमात्म्यावर अध्यस्त रूपी जगत खरं वाटायला लागलं का? अधिष्ठान सत्य आहे. आणि अधिष्ठान सत्य असल्यामुळे जगत सत्य वाटायला लागलं. वास्तविक जगत सत्य नाही. जो परमात्मा त्रिगुणात्मक मायेपेक्षा वेगळा आहे, यत्र त्रिसर्गो अमृषा. जो त्रिगुणात्मक मायेपासून वेगळा आहे. विद्वान लोक ज्याच्याबद्दल मोहित होतात, असं जे तत्व आहे ते आहे कोणतं तत्व? सत्यम परम धीमहि. त्या परमात्मा तत्वाला वंदन केलं. श्रीमद भागवताची अवस्था सांगितली. श्रीमद भागवतम निगमकल्पतरोर गलितम फलम. वेद रूपी कल्पवृक्षाचं परिपक्व होऊन गळालेलं फळ म्हणजे भागवत आहे. किती दिवस आहे का? पिबत भागवतम रसमालयम मोहरो रसिका भुवी भावुका. आलयपर्यंत म्हणजे कल्पापर्यंत ते ऐकत राहा. ते भागवताचं वर्णन केलं, स्थिती सांगितली. नैमिषारण्याचं वर्णन केलं. त्या नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांना सांगतायत. शौनकादिकांनी काही प्रश्न विचारले. महाराज, जीवाच्या कल्याणाचं साधन सांगा. परमात्मा जगताला का बनवतो? भगवान अवतार का घेतात? सर्व शास्त्राचं सार कशामध्ये आहे? जीवाचं परम लक्ष काय? आणि भगवान ज्यावेळेला निजधामाला जातात त्यावेळेला धर्मक्कम शरणम गतः. धर्म कुणाला शरण येतो? या गोष्टी ज्यावेळेला शौनकादिकांनी विचारल्या, भगवंताच्या अवताराचं महात्म्य वर्णन केलं. आणि ते सांगत असताना सुतांनी पहिल्यांदा आपल्या गुरुदेवांना वंदन केलं. यम प्रव्रजंदमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. आपल्या गुरुदेवांना वंदन केलं. शुकाचार्यांना, सरस्वती मातेला वंदन केलं, नारायण देवतेला वंदन केलं. आणि बोलायला लागले, जगतामध्ये कल्याणाचं साधन काय आहे? सवय पुसा पुरो धर्मो यतो भक्ती हृदोक्षजा. परमात्म्याची भक्ती करणं हे परम कल्याणाचं साधन आहे. पण ते भक्ती करत असताना अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. कोणत्याही प्रकारचा हेतू नसावा. भक्तीमध्ये 4-5 दोष नसावे. सकामता, सपापता, सदंबता, सव्यभिचारिता हे दोष भक्तीमध्ये नसावे. सकामता हा दोष नसावा. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. काहीच मागायचं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. सकामता हा दोष भक्तीमध्ये नसावा. सपापता हा दोष नसावा. सदंबता हा दोष नसावा. सदंबता म्हणजे दांभिकतेने भक्ती करू नये. पुन्हा अजून सांगेल,
नोत्पादयते यदिरतिम श्रमये केवलम. भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये जर प्रेम नसेल, श्रमये केवलम, तो केवळ श्रम आहे. म्हणून करत असताना त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. कथा ऐकतो आपण पण त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमे विन भजन नाका विन मोती, रथा विन पोथी वाचन काय. ज्या भजनामध्ये ज्या भक्तीमध्ये प्रेम नसेल त्याला अर्थ नाही. नाक मोती आणला पण नाकच नाही, काय कामाचा आहे तो मोती. मोती गहू कितीचा आणला मोती म्हणे 50,000. नाक पाहिजे तर नाक नव्हतं. बाजारातून प्लॅस्टिकचं नाक आणलं, प्लॅस्टिकचं नाक चिपकवलं, मोती लावला. मग आता गुपचूप घरात बसायला पाहिजे तिने. फिरायला लागली, बघा माझ्या नवऱ्यानं मोती आणला, माझ्या नवऱ्यानं मोती आणला, माझ्या नवऱ्यानं मोती आणला. बरं गल्लीत फिरली तर फिरली, बाजारात गेली. बाजारात गेली तर हिरव्या भाजीपाल्याच्या बाजारात जायला पाहिजे तर कोरड्या मिरच्यांच्या बाजारात गेली. कोरड्या, संध्याकाळची वेळ होती, बाजार उलटलेला होता. मिरच्या लोक होते, मिरच्याचे पोते झटकत होते, काही मिरच्या भरत होते. तिथे गेली मोती दाखवायला. ठसका आला, येता बरोबर नाक डायरेक्ट मिरच्यांमध्ये काय. नाक नाही त्याने वाया गेली. मोती आणला पण नाकच नाही, काय करायचं त्या मोत्यात. जसं कथेला आला पण प्रेमच नाही. काही काही माणसं असे आणतात की जसं बलात्कारी जरी आणला कथेसी, निद्रा गे लोडाशी टेकून या, मस्त टेकून आई निद्रा गे लोडाशी टेकून. बलात्कारी जरी आणला कथेसी. म्हणून नोत्पादयते यदिरतिम श्रमये केवलम. खूप गोड श्लोक आहे सज्जनो, पण आता मला वेळ नाही सांगायला. ज्या भक्तीमध्ये ज्या रती नसेल, प्रेम नसेल, त्याला अर्थ नाही. काय करावं जीवनामध्ये, ययात्मा संप्रसिद्धते, ज्याच्याने आत्मा प्रसन्न होईल असं कृत्य करावं, मन प्रसन्न होईल असं करावं. वाईट कर्म केल्याने मन प्रसन्न होतच नाही, म्हणून ते न करावं. ययात्मा संप्रसिद्धते, आत्मा ज्याच्याने प्रसन्न होईल ते करावं. भगवंताच्या भक्तीबद्दल भगवंताच्या अवताराचं वर्णन केलं. 24 अवतार सांगितले. 24 अवतारामध्ये 8 अवतार कर्म प्रधान, 8 अवतार उपासना प्रधान, 8 अवतार ज्ञान प्रधान, अशा 24 अवताराचं वर्णन केलं. संत वाङ्मयामध्ये 10 अवतार सांगितलेले आणि भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन आलं. पहिला अवतार आहे सनकादिकांचा, सनक सनंदन सनात आणि सनत कुमार. दुसरा अवतार वराहाचा आहे. तिसरा नारद, चौथा नरनारायण, पाचवा कपिलदेव, 6वा दत्तात्रय, 7वा यज्ञ, 8वा वृषभदेव, 9वा पृथू, 10वा मत्स्य अवतार, 11वा कच्छ अवतार, 12वा धन्वंतरी अवतार, 13वा मोहिनी अवतार, 14वा नरसिंह अवतार, 15वा वामन अवतार, 16वा परशुराम अवतार, 17वा व्यास अवतार, 18वा परशुरामचंद्रांचा अवतार, 19वा बलराम अवतार, 20वा कृष्ण अवतार, 21वा हरी, 22वा हंस हयग्रीव, 23वा बुद्ध आणि 24वा होणारा कल्की. 24 अवताराचं. त्यामध्ये 8 अवतार कर्म प्रधान सांगितले, 8 अवतार उपासना प्रधान सांगितले आणि 8 अवतार ज्ञान प्रधान सांगितले. काही अवतार ब्रह्मचर्य आश्रमा करता, काही अवतार वानप्रस्थाश्रमा करता, काही अवतार संन्यास आश्रमा करता आणि काही अवतार ग्रस्ताश्रमा करता. 24 अवताराचं वर्णन या ठिकाणी करतायत. व्यासांनी एका वेदाचे 4 विभाग केले, 17 पुराणांची रचना केली, परंतु व्यास प्रसन्न नाही. आणि मग त्यावेळेला एके दिवशी नारद येतात. नारदांनी व्यासांना विचारलं, महाराज तुम्ही प्रसन्न का नाहीये. आणि मग त्यावेळेला व्यासांनी सांगितलं, काय नारदा, काय करावं, माझ्या मनाला प्रसन्नता मिळत नाहीये. आणि मग नारद आपला पूर्व इतिहास सांगतात की मागच्या जन्मामध्ये मी दासीचा मुलगा होतो, संतांच्या आश्रयाला आम्ही राहायला लागलो, वगैरे वगैरे. आपला पूर्व वृत्तांत नारदांनी तेथे व्यासांना सांगितला. आणि भगवत चिंतनाने मला आणि पुनर्जन्म माझा ज्यावेळेला झाला, त्यावेळेला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो. भगवंतांनी मला विना दिली आणि त्या विनेवर मी सतत भगवत चिंतन करत राहतो. नारदाने आपला पूर्व वृत्तांत सांगितला, ते वर्णन केलं, पूर्वचरित्र. आणि नंतर मग पुढच्या अध्यायामध्ये व्यासांना नारदाने दिव्य ज्ञान दिलं. तेच ज्ञान श्रीमद भागवताची रचना व्यासांनी तयार केली. हे भागवत कुणाला सांगावं म्हणून मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला लक्षात आलं की माझा मुलगा जन्माला येता बरोबर वनामध्ये निघून गेलेला आहे. व्यासांनी एका शिष्याला बोलवलं आणि शिष्याला बोलवून त्या शिष्याजवळ एक श्लोक दिला आणि सांगितलं, जा शुक जिथे ध्यान करतोय त्याच्याजवळ जाऊन या श्लोकाचं गायन करा.
वरहापीडं नटौरवपुः कर्णयोकारं बिभ्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्राण्वेनोरदरसोदया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमिनं प्रवीणं प्राविशत् गीतकीर्तिः. त्या श्लोकामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. शुकाचार्यांजवळ ज्यावेळेला त्या व्यास शिष्याने तो श्लोक म्हटला, शुकांनी डोळे उघडले, पण विचार केला, सुंदर आहे देव, पण काय करायचं, मी तर निर्गुणाचं चिंतन करणार आहे. पुन्हा डोळे बंद केले. व्यास शिष्य व्यासांजवळ धावत आले, म्हणायला लागले, महाराज अहो शुकांनी डोळे उघडले पण पुन्हा डोळे बंद केले. आणि मग त्यावेळेला शुकाचार्यांना आणण्याकरता व्यासांनी अजून एक श्लोक दिला. अहो बकियम स्तनकालकूटम जिघांसयापाय यदत्य साध्वी लेभे गतिम धातृजिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजेम. पुतना ज्याला मारण्याकरता आली, त्या पुतनेला देखील ज्याने दिव्य गती दिली असा दयाळू जगामध्ये कोण आहे, हे वर्णन ऐकलं आणि शुकाचार्यांची समाधी उत्थानित झाली. आणि शुकाचार्य धावत धावत आले, म्हणायला लागले, अरे बोला अजून. व्यास शिष्य म्हणायला लागले, महाराज तुम्हाला जर अजून श्लोक पाहिजे असेल ना, तुमच्या वडिलांजवळ अजून खूप भरलेला आहे, चला. आणि मग शुकाचार्य आले. व्यासांनी त्यावेळेला श्रीमद भागवताची ही संहिता शुकाचार्यांना दिली आणि शुकाचार्यांनी हीच संहिता राजा परीक्षितीला दिली. शौनकादिक मुनींनी प्रश्न विचारला, महाराज हा परीक्षिती कोण आहे? कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्धामध्ये भीमाच्या मांडीवर, आपला दुर्योधनाच्या मांडीवर भीमाने गदा मारली. दुर्योधन रणांगणामध्ये पडलेला आहे. त्यावेळेला अश्वत्थामा दुर्योधनाजवळ आला आणि विचारलं अश्वत्थामेने, दुर्योधना तुला कोणी मारलं? दुर्योधन म्हणायला लागला, काय करावं अश्वत्थामा, अरे भीमाने माझ्या मांडीवर गदा मारली. अश्वत्थामा म्हणायला लागले, अरे अजून काही बिघडलेलं नाही, मला सेनापती पद दे, मी पांडवांना मारून येतो. दुर्योधनाने अश्वत्थामाला सेनापती पद दिलं. सेनात नाही तर सेनापती कोडून असणार सज्जन हो. रात्रीच्या वेळेला अश्वत्थामा निघाला. इकडे भगवंताला काय करायचंय ते भगवान ठरवतात. भगवंतानी काय केलं, पांडवांना बाहेर घेऊन गेले, द्रौपदीला कुंतीला घेऊन गेले. द्रौपदीच्या मुलांना सांगितलं माझ्या बरोबर बाहेर चला, ती गेले नाही. त्यावेळेला मग अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला आला आणि झोपलेल्या द्रौपदीच्या मुलांना पांडव समजून त्यांचे शिरच्छेद केला, त्यांचे मस्तक कापले, धड बाजूला केलं. दुर्योधनाजवळ आला. दुर्योधनाला म्हणायला लागला, दुर्योधना हे बघ, अरे मी पांडवांना मारून आणलं. दुर्योधनाने डोळे उघडले, पाहिलं तर अरे हे पांडव नाही, हे तर द्रौपदीची मुलं आहे. अरे अश्वत्थामा तू हे काय केलंस? अरे आमच्या कुलाचे कुलदीपक तू संपवले. दुर्योधनाचे प्राण निघून गेले. सज्जन, एक प्रश्न असा निर्माण होतो, दुर्योधन मरणासन्न अवस्थेत आहे. दुर्योधनाच्या लक्षात आलं की हे द्रौपदीचे मुलं आहे, पांडव नाही. अश्वत्थाम्याच्या लक्षात का आलं नाही? अंतःकरणामध्ये जर क्रोध असेल तर सारासाराचा विचार राहत नाही. सज्जन, अश्वत्थाम्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध होता. माझ्या वडिलांना ज्या पांडवांकडून मरण आलेलं आहे त्यांचा मला बदला घ्यायचा आहे. अश्वत्थाम्याच्या मनात क्रोध होता. त्यामुळे अश्वत्थाम्याला कळलं नाही, द्रौपदीच्या मुलांना मारलं. पण अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं की आता पांडव मला जिवंत ठेवणार नाही, म्हणून अश्वत्थामा पळायला लागला. इकडे ज्यावेळेला द्रौपदी पाची पांडव ज्यावेळेला आपल्या शिबिरामध्ये आले, पाहिलं तर तंबूमध्ये हाकार माजलेला होता. द्रौपदीची मुलं मेलेले आहे. द्रौपदी समोर आली, पाहते तर आपल्या पाचही मुलांचं धड पडलेले आहे, शिर तिथे नाही, विलाप करते. अर्जुनाने रथ काढला, भगवान रथारूढ झाले, अश्वत्थाम्याच्या मागे लागले. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनाने त्या ब्रह्मास्त्राचं निवारण केलं. ज्यावेळेला दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकाला लागायला लागले, महाभारतामध्ये कथानक आहे, त्यावेळेला व्यास आणि नारद त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या मध्ये उभे राहिले. अर्जुनाला सांगितलं तुझं ब्रह्मास्त्रावर, अश्वत्थामाला सांगितलं तुझं ब्रह्मास्त्रावर, नाही तर जगाचा नाश होईल. त्यावेळेला अश्वत्थामा म्हणायला लागला, सोडता मला येत होतं, आवरता येत नाही. काही काही माणसं बोलतात फक्त, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार नाही. काय करा? आणि मग त्यावेळेला अर्जुनाने दोन्ही ब्रह्मास्त्र आवरून घेतले. अश्वत्थामाला पकडलं, द्रौपदीच्या समोर आणलं. आणि द्रौपदीच्या समोर ज्या वेळेला अश्वत्थाम्याला आणलं, द्रौपदीने त्या अश्वत्थाम्याला बांधलेलं पाहिलं. सज्जन हो, संतत्वाची अवस्था इथे प्रगट होते. द्रौपदी म्हणायला लागली, अर्जुनाला सांगायला लागली, महाराज याला सोडून द्या, याला मारू नका.
मुच्यता मेष ब्राह्मणो नितरांगुरु. महाराज याला मारू नका. उवाचचा सहन्त्यस्य बंधनाना नयम सती मुच्यता मेष ब्राह्मणो नितरांगुरु. महाराज तुम्ही याला सोडून द्या. सरस्य धनुर्वेद सविसर्गोपसंयमः. याने तुम्हाला याच्या वडिलांनी तुम्हाला धनुर्वेद दिला. हा द्रोणाचार्याच्या रूपाने इथे वर्तन करतोय. द्रोणाचार्याच्या रूपाने इथे आहे पृथ्वीवर. तुम्ही याला मारू नका. मारोदिदस्य जननी गौतमी पती देवता. महाराज याला अगोदरच याचे वडील मारलेले आहे, मेलेले आहेत. याची आई अजून रडते आहे. माझे पती तर जिवंत आहे. महाराज तुम्ही याला मारू नका, सोडून द्या. एक प्रश्न असा येतो, द्रौपदी जर त्याला मारू नका असं म्हणताय तर द्रौपदी रडते काय? का रडते द्रौपदी? यातला एक भाव सांगण्याचा प्रयास करेल. द्रौपदीचे मुलं मेले म्हणून द्रौपदी रडत नाही, कारण भक्ताच्या जीवनामध्ये शोकाचा संबंध नाही, कशाबद्दल मोह नाही. आणि मग द्रौपदी का रडते? द्रौपदी आपले मुलं मेले म्हणून रडत नाहीये. द्रौपदी का रडते याचं कारण आहे. द्रौपदीने विचार केला, अश्वत्थामेने माझ्या मुलांना मारलंय, पण बाल हत्या केल्यामुळे भगवान याला नरकात टाकतील, याचं पतन होईल. म्हणून द्रौपदीला रडू येत आहे की याचं पतन व्हायला नकोय. द्रौपदी म्हणताय, महाराज तुम्ही याचं पतन करू नका, याला सोडून द्या. भीमाने गदा उचलली, अर्जुनाने गांडीव धनुष्याला हात लावला, पण द्रौपदी म्हणते त्याला मारू नका. काय करायचं आता? आणि मग त्यावेळेला भगवान कृष्ण बाजूला उभे होते. अर्जुन देवाजवळ गेले आणि भगवंताला म्हणायला लागले, देवा काय करू तुम्ही सांगा. माझी बुद्धी विवेक शून्य झालेली आहे. द्रौपदी म्हणते मारू नका. मी प्रतिज्ञा केली की अश्वत्थामेला जिवंत ठेवणार नाही. काय करू सांगा. आणि मग त्यावेळेला भगवान म्हणतात, अर्जुना अरे ब्राह्मण पतीत जरी असला तरी त्याला मारू नये, त्याचा वध करू नये. पण ब्राह्मण जरी असला आणि आतताई जर असला तर त्याला जिवंत ठेवणं पाप आहे. काय करावं आता? आतताईचे 5 लक्षण आले सज्जनांनो. जो गो हत्या करतो तो आतताई आहे. एखाद्याच्या घराला आग लावतो तो आतताई आहे. एखाद्या लहान बालकाला विष देऊन मारतो तो आतताई आहे. एखाद्याच्या घराला आग लावणारा आतताई आहे. निष्कारण दुसऱ्याची हत्या करणारा आतताई आहे. काय करावं? दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करणारा आतताई आहे. बाल हत्या करणारा आतताई आहे. अश्वत्थामा आतताई आहे. ब्राह्मणाला मारू नये आणि आतताईला जिवंत ठेवणं देखील पाप आहे. काय करावं? भीम म्हणायला लागले देवाला, देवा एकटं सांगा, काही मार सांगा, नाही तर मारू नका सांगा. भगवान म्हणायला लागले, भीमा काळजी करू नको. ज्याला मी 18 अध्याय सांगितलंय त्या अर्जुनाला माझा इत्यार्थ कळाला, काय करायचं. आणि मग अर्जुनाने काय केलं सज्जन हो, त्या अश्वत्थामेच्या कपाळावरचा दिव्यमणी काढून टाकला, जो जन्मता होता. याचा अर्थ आतताईपणा जर गेला तर आपल्या जीवनातली दिव्यता नष्ट होऊन जाते. कपाळावरचा दिव्यमणी काढून टाकला. त्याच्या डोक्यावर 5 पाठ काढले, समेमधून निष्कर्षित केलं. विनम्रपूर्वक 2-4 घटना सांगेल. आपल्या गुरुवर जो रागावून बोलतो त्याला गुरु हत्या केल्याचा दोष लागतो. आपल्या आईवडिलांवर जो रागावतो त्याला मातृपितृ हत्या केल्याचा दोष लागतो. महाभारतात याचं वर्णन आलेलं आहे. गुरुम हुं कृत्य त्रम कृत्य, एकेरी शब्दामध्ये बोललं गुरुला, त्यांची हत्या केल्याचा दोष लागतो. मग काय करावं? संभावितस्यचा कीर्तिर्मरणादतिरिच्यते. श्रेष्ठ माणसाचा अपमान करणं हा मृत्यू सारखा आहे. संभावितस्यचा कीर्तिर्मरणादतिरिच्यते. काय करावं? अर्जुनाने त्याचा अपमान केला. अश्वत्थाम्याचा हा मृत्यू झाला. अश्वत्थामा सभेतून बाहेर निघाला, पण बाहेर दुष्ट माणसाचा विचार दुष्ट कधीच बदलत नसतो सज्जनो. तो
कधीच सुधरत नाही. एखादा अपवाद सुधरेल, दुष्ट माणसं आपले दुष्ट विचार सोडत नसतात. अश्वत्थाम्याला जिवंत सोडलं, पण याने विचार केला की माझा अपमान अर्जुनाने केलाय, मी त्याचा बदला घेईन. म्हणून अश्वत्थाम्याने काय केलं, विचार केला की पांडवांचं अजून कोणी जिवंत आहे का, शिल्लक आहे का पाहिलं, आणि लक्षात आलं की अभिमन्यू मेल्यानंतर अभिमन्यूची पत्नी उत्तरा गरोदर होती. म्हणून अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचं नियोजन केलं आणि उत्तरेच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडून दिलं. ते ब्रह्मास्त्र ज्यावेळेला उत्तरेच्या गर्भाला जाळायला लागलं, उत्तरा धावत धावत देवाजवळ आली. हे बघा, उत्तरेच्या जीवनातली एक विशेषता, धर्मराजाकडे गेली नाही, अर्जुनाकडे गेली नाही, नकुल सहदेवाकडे गेली नाही, भीमाकडे गेली नाही, कुंतीकडे गेली नाही, द्रौपदीकडे गेली नाही, सुभद्रेकडे गेली नाही. उत्तरा डायरेक्ट आली ती भगवान कृष्णाजवळ. महाभारतामध्ये काही स्त्रिया झाल्या सज्जन, वेळ मिळेल तेव्हा सांगेल मी तुम्हाला. महाभारतामध्ये या स्त्रिया झाल्या आहेत महाभारतात, की त्या स्त्रियांचा जास्त अपमान झाला महाभारतामध्ये. त्यामुळे महाभारतामध्ये विजयी झालेला देखील संतुष्ट झाला नाही आणि पराजयी झाला तोही संतुष्ट झाला नाही. उत्तरा धावत देवाजवळ आली आणि देवाला बोलायला लागली. उत्तरोवाच पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते. गरोदर मुलगी जी असेल, गरोदर स्त्री जी असेल, त्या गरोदर स्त्रीने या 2 श्लोकाचं जर वाचन केलं 3ऱ्या महिन्यापासून, तिच्या उदरी जन्माला येणारं मूल हे निर्विघ्नपणाने त्याचा जन्म होतो. पाही पाही महायोगीन देवदेव जगतपते नान्यम त्वद भयम पश्य यत्र मृत्यू परस्परम. 3ऱ्या महिन्यापासून या श्लोकाचं अनुष्ठान करा गरोदर स्त्रिया. पुढचा श्लोक आहे का, अभिद्रवती मामिष शरस्तप्ता यशो विभो कामम दहतुमाम नाथ मामे गर्भो निपात्यताम. प्रथम स्कंदाचा 8वा अध्याय श्लोक क्रमांक 9 आणि 10. उत्तरा देवाजवळ, देवा मी माझं रक्षण करा असं म्हणत नाही तुम्हाला, पण माझ्या उदरामध्ये जो तुमचा भक्त आहे त्याचं रक्षण करा. तुमचा भक्त आहे तो. बघा, आईला गॅरंटी असावी की आपल्या उदरामध्ये जन्माला येणारा मुलगा माझा भक्तच होणार आहे. देवा तुम्ही त्याचं रक्षण करा. आणि मग त्यावेळेला भगवानही परीक्षा पाहतात सज्जन हो. देवाने अशाही प्रसंगामध्ये उत्तरेची परीक्षा पाहिली. उत्तरेला भगवान म्हणायला लागले, उत्तरा मी तुझ्या गर्भाचं रक्षण करेल, पण माझा असा स्वभाव आहे, अगोदर मला काहीतरी द्यावं लागतं. काय पाहिजे देवा, माझ्याजवळ तर काहीच नाही. वसुरी सांगतात, उत्तरेला भगवान म्हणायला लागले, उत्तरा मला वस्तुरूपाने भेट नको आहे. उत्तरा मला जीवाचं अंतकरण पाहिजे, उदर पाहिजे, पोट पाहिजे, मन पाहिजे. ते मन देऊन टाक मला. उत्तरा म्हणायला लागले, देवा माझं मन तुम्हाला बी देऊन टाकलंय, अंतकरण. महाभारतामध्ये संगती वेगळी आहे, भागवतात संगती वेगळी आहे. भागवतामध्ये अशी संगती आहे की भगवान उत्तरेच्या उदरामध्ये प्रवेश करून त्या गर्भाचं रक्षण करतात. आणि महाभारतामध्ये एक खूप गोड संगती आहे सज्जनो. भगवान उत्तरेच्या जवळ गेले, उत्तरेच्या पोटाला स्पर्श केला आणि भगवान बोलायला लागले, हे उत्तरा माझ्या जीवनामध्ये जे काही पुण्य केलं असेल ते पुण्य मी तुझ्या बाळाला समर्पित करतोय, विधात्याला समर्पित करतोय, पण या बाळाचं रक्षण व्हावं. मी जर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये पक्षपात केला नसेल तर हे बाळ जिवंत हो. एक सांगे तुम्हाला, भगवान कृष्णाने जगाच्या मालकाने ज्याला पुण्य समर्पित केलं आहे आणि त्या पुण्याने जो बाळ जिवंत झाला आहे तो असामान्य बालक जन्माला. भगवंताच्या पुण्याने जो बाळ जन्माला आला, भगवंताच्या पुण्याईने जो बाळ जिवंत झाला तो सामान्य कसा असेल. शुकाचार्य ज्याला कथा सांगायला येतात तो सामान्य नाही असू शकत श्रोता. पुण्य देऊन टाकलं त्या ब्रह्मास्त्रापासून परीक्षित त्या बाळाचं रक्षण. भगवान श्रीधाम द्वारकेमध्ये जातात.
द्वारकेमध्ये भगवंताचं स्वागत होतं ते वर्णन येतं. कुंती भगवंत त्याआधी कुंती भगवंताची स्तुती करते, सर्व स्तुती करतात. पितामह भीष्माचं निर्यात, तिथे भगवान तिथे जातात. भीष्माने धर्मराजाला काही नीती सांगितली ते वर्णन येतं. आणि मग भगवान श्रीधाम द्वारकेला जातात ते वर्णन येतं. द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथे भगवंताला माहिती पडलं की उत्तरेला मुलगा झाला. भगवान पुन्हा हस्तिनापूरला येतात आणि तिथे आल्यानंतर तो मुलगा इकडे तिकडे पाहायला लागला. कुणी माझं रक्षण केलं होतं माझ्या आईच्या उदरामध्ये, त्याचा शोध घेत होता. सर्व लोक आलेले होते, पण तो मुलगा माझं रक्षण करणारा कोण आहे ते पाहत होता. म्हणून सर्व लोकांमध्ये इकडे तिकडे पाहायला लागला, माझं रक्षण कोणी केलंय, इकडे तिकडे पाहत होता. भगवान तिथे गेले. भगवंताला पाहता बरोबर तो हसायला लागला आणि हसायला लागल्याबरोबर त्याचं नाव वेगळं आहे. काय नाव आहे त्याचं? पाण्यातलं नाव वेगळं, ठेवलेलं नाव वेगळं आहे. तुम्ही ऐकताय भागवत 4 वर्षापासून? सांगा बरं त्याचं नाव काय? आप बता सकते हैं? शाबास. तस्मान्नामा विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवा. म्हणून सुरुवातीलाच मी प्रार्थना केली की कथा ऐकताना कथाच ऐका, दुसरं ऐकू नका. तस्मान्नामा विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवा. पाण्यातलं नाव ठेवलेलं होतं विष्णुरात. कोणाचे 2 नाव असले पाहिजे, पाण्यातलं नाव वेगळं आणि उच्चारायचं नाव वेगळं. जन्म नावाचा उच्चार करायचा नसतो. म्हणून याचं पाण्यातलं नाव आहे विष्णुरात. आणि ज्या वेळेला त्याने सभेमध्ये पाहिलं माझं रक्षण करणारा कोण आहे, इकडे तिकडे पाहिलं, भगवंत दिसता बरोबर हसायला लागले, यांनीच माझं रक्षण केलंय, म्हणून नाव पडलं परीक्षित. परीक्षित भगवान की जय. परीक्षित नाव ब्रह्मण्य सत्यसंध रामोदाश्रथिर्यथा, त्याचं भविष्य वर्णन केलं. आणि ते सांगत असताना सांगितलं धर्मराजाला, महाराज याला सर्पदोष होऊन याचं मरण होईल, पण तोपर्यंत याचं सर्व कार्य झालेलं असेल वगैरे वर्णन केलं. अर्जुन श्रीधाम द्वारकेला गेलेला आहे. त्याआधी धृतराष्ट्राला आणि गांधारीला विदुर उपदेश करतात. ते वनामध्ये जातात, वनामधून पुन्हा परत येत नाही. धर्मराज विलाप करतायत, अर्जुन आलेला नाही परत. धर्मराज शोक करायला लागले, अर्जुन का परत आला नसेल, अर्जुन द्वारकेला गेलेला आहे. आणि मग एके दिवशी अर्जुन आला, पण अर्जुनाचा चेहरा सुकलेला होता, अर्जुनाचा चेहरा मलिन झालेला होता. चेहऱ्याचं तेज 4 कारणाने जातं. कारण सांगतो आणि पुढे जातो. गोहत्या केल्याने माणसाचा चेहरा निस्तेज होतो. अगम्य स्त्री वेश्यागमन केल्याने माणसाचा चेहरा निस्तेज होतो. बाल हत्या केल्याने माणसाचा चेहरा निस्तेज होतो. आणि 4थं कारण सांगतो, आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्यावेळेला माणसाचा चेहरा निस्तेज होतो. अर्जुनाचा चेहरा निस्तेज झालेला होता. धर्मराजाने विचारलं अर्जुनाला, अर्जुना अरे तुझा चेहरा निस्तेज का झालाय? अर्जुन सांगायला लागला, महाराज काय सांगू तुम्हाला, वंचितोहम महाराज हरिणा बंधू रूपिणा. महाराज भगवान आम्हाला सोडून निघून गेले. हे ऐकता बरोबर धर्मराजाने ठरवलं आता आम्हाला इथे थांबायचं नाही. कुंती मरण पावली. कुंतीने विचार केला, देव जर गेले तर मी राहू कशा करता. आणि मग धर्मराजाने ठरवलं आता आम्हाला या धर्तीवर राहायचं नाही, आम्हाला स्वर्ग गमन करायचं आहे. आणि मग त्यावेळेला परीक्षितीला बोलवलं. परीक्षितीचा राज तिलक केला. परीक्षितीला बोलवलं, परीक्षितीचा राज तिलक केला. आणि परीक्षितीचा राज तिलक करून 3 गोष्टी सांगितल्या ब्राह्मणांना. परीक्षित हे बाळा शरणागताचं रक्षण करायचं, संतांची ब्राह्मणाची सेवा करायची आणि राज्याला प्रजेला पुत्रवत प्रेम करायचं. 3 गोष्टी धर्मराज स्वर्गारोहण करतायत. परीक्षिती मोठा झाला. मोठा झाल्यानंतर परीक्षिती एकदा शिकार करण्याकरता गेला आणि शिकार दिग्विजय करण्याकरता गेला. आणि दिग्विजय करण्याकरता गेला असताना एक धर्मरूपी बैल, त्याचे 3 पाय तुटलेले होते. एक पाय एक पुरुष तोडत होता. पृथ्वी आणि धर्मरूपी बैल यांचा संवाद होता. 39 गुण सांगितलेले आहे धर्माच्या ठिकाणी.
सत्य, पवित्रता, दया, क्षमा, त्याग, संतोष, सरळता, शम, दम, तप, समता, तितिक्षा, उपरती, शास्त्र विचार, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता, तेज, बल, स्मृती, स्वतंत्रता, कौशल्य, कांती, धैर्य, कोमलता, निर्भीकता, विनय, शील, साहस, उत्साह, बल, सौभाग्य, गंभीरता, स्थिरता, अस्तिकता, कीर्ती, गौरव आणि निरांकारता हे धर्माच्या ठिकाणचे 39 गुण आहेत. या 39 गुणापैकी एक तरी गुण आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. त्या धर्मरूपी बैलाचे 3 पाय तुटलेले आहेत. एक चौथा पाय देखील एक काळा कुट्ट पुरुषाहून तोडायला लागलाय. राजा परीक्षिती तेथे गेला. धर्मरूपी बैल आणि पृथ्वी यांचा खूप गोड संवाद आहे, पण आपली वेळ संपली आहे. राजा परीक्षिती गेला. तिथे राजा परीक्षितीने त्या पुरुषाचं निवारण केलं. विचारलं तो कोण आहे? तो म्हणायला लागला मी कली आहे, माझ्या राज्यामध्ये राहायचं नाही. आणि मग परीक्षितीने त्या कलीला 4 स्थानं दिली. द्युतपानम स्त्रिय सुनाह, द्युतपान जिथे चालेल तिथे तू राहा. पत्ता मदिरापान जिथे होईल तिथे तू राहा. स्वैर स्त्री संविधान जिथे होईल तिथे तू राहा. आणि हिंसा जिथे होईल तिथे तू राहा. आणि कली या 4 ठिकाणी 4 रूपाने राहिला. द्यूताच्या ठिकाणी असत्य रूपाने राहिला, मद्यपानाच्या ठिकाणी मद रूपाने राहिला, स्त्रीच्या ठिकाणी आसक्ती रूपाने राहिला आणि हिंसेच्या ठिकाणी तिरस्कार रूपाने राहिला. 4 ठिकाणी राहिला हिंसा. कली म्हणायला लागला महाराज एखादं तर चांगलं स्थान द्या. राजाच्या मनात आलं काय माहिती. राजा म्हणायला लागला जा सोन्यामध्ये राहा. कली तेव्हापासून सोन्यामध्ये राहायला लागला. का हो, भागवतामध्ये सोनं ही भगवंताची विभूती सांगितली आहे, गीतेमध्ये सोनं ही भगवंताची विभूती सांगितली आहे. आणि मग त्या सोन्यामध्ये तो कली कसा राहतो? त्याचं उत्तर देऊन हा विषय संपवतो इथे. सोन्यात कली राहतो, पण कोणत्या सुवर्णामध्ये? जे सुवर्ण, जो पैसा अन्याय मार्गाने कमवला त्या सोन्यामध्ये, त्या पैशामध्ये कली राहतो. दुसऱ्याला फसवून जो पैसा कमवला त्याच्यामध्ये कली राहतो. वाईट मार्गाने जो पैसा कमवला त्याच्यामध्ये कली राहतो. कलीला ते 5वं स्थान दिलं. परीक्षिती एकदा शिकार करण्याकरता गेला आणि शिकार करण्याकरता गेला असताना एक विशेष मुकुट डोक्यामध्ये घालून गेला. तो मुकुट कोणता होता याचं वर्णन मी उद्या करेन. मुकुट एक डोक्यामध्ये घालून गेला. दुपारची वेळ झालेली होती. राजा परीक्षितीला तहान लागली, भूक लागली. एका आश्रमामध्ये गेला. शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. परीक्षितीने विचार केला की मी राजा आहे, हा माझं स्वागत करत नाही. ऋषी राग आला. मेलेला सर्प उचलला, त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि परीक्षिती निघून आला. त्याला शमीक ऋषीचा मुलगा शृंगी तिथे आला. त्याने पाहिलं माझ्या वडिलांच्या गळ्यात कोणीतरी मेलेला सर्प टाकलाय, कोण असेल म्हणून त्याने श्राप देऊन टाकला. ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात हा मेलेला सर्प टाकला असेल तो 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्प दंशवून मरण पावला. वाघ वज्रम विसर सजह, वाणीरूपी वज्र चालवून दिला. आणि मग त्यावेळेला तितक्यात शमीक ऋषीला जाग आली. पाहिलं तर आपल्या मुलाने श्राप दिलेले. कोणाला श्राप दिला? पाहिलं, ध्यान केलं. अरे परीक्षिती, मुलाला सांगितलं बेटा तू हे करायला नको होतं. परीक्षिती धार्मिक आहे. अरे आपली चूक आहे. राजा परीक्षिती आपल्या घरी आला, आपण त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं. तू श्राप द्यायला नको होता. एका मुलाला बोलवलं, त्याचं नाव गौरमुख, आणि सांगितलं जा परीक्षितीला सावधान करू नये. परीक्षिती तोपर्यंत आपल्या महालामध्ये गेला होता. मुकुट काढला आणि परीक्षितीच्या लक्षात आलं एक प्रश्न तुमच्या पुढे ठेवतो. ज्या परीक्षितीला जन्म नंतर झाला पण देवाचं दर्शन आधी झालं, त्या परीक्षितीच्या मनामध्ये अविवेक कसा शिरला? त्याने साधूचा अपमान कसा केला? जन्म नंतर झाला, देवाचं दर्शन आधी झालं. आपला जन्म निघून जातो, देव स्वप्नात येत नाही. परीक्षितीचा जन्म नंतर झाला, देव आधी भेटले. तरी देखील साधूचा अपमान का केला? आणि मग परीक्षिती म्हणायला लागला मला तर लगेच मरायला पाहिजे होतं. इतक्यात गौरमुख गेला. महाराज तुम्ही 7 दिवसात मरणार आहात, काय उपाय करायचा असेल तर करा. परीक्षितीने लगेच अनशन व्रताचा आरंभ केला. जन्मेजयाला राजतिलक केला. परीक्षितीने गंगेचा किनारा गाठला आणि गंगेच्या किनाऱ्यावर आले. हजारो ऋषी न बोलवता तिथे आले. राजा परीक्षितीने त्यांना प्रश्न विचारला, महाराज म्रियमाणस्य सर्वथा, लवकर मरणाऱ्याचा उपाय काय? कोणीच सांगू शकला नाही. आणि मग त्यावेळेला हजारो ऋषी काही बोलायला तयार नाही. एक महात्मा दिगंबरम वक्त्र विकीर्ण केशम
प्रलंब बाहुम समरोत्त भामम. शुकाचार्य महाराज अचानक तिथे प्रगट झाले. शुकदेवजी महाराज की दिगंबर अवस्था आहे. आणि मग परीक्षितीने त्यांचं स्वागत केलं. अहो वाद्य वयम ब्रह्मन सत्सेव्या क्षत्र बांधवा. महाराज तुमचं स्वागत असो. कृपया अतिथी रूपेण भवत भीस्तीर्थ का करता. महाराज लवकर मरणाऱ्याच्या मुक्तीचा उपाय सांगा. आता पृच्छामि संसिद्धिम योगिनाम परमं गुरुम. तुम्ही योग्यांचे देखील योगी आहे, गुरु आहात. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. पुरुषस्य यत् कार्य म्रियमाणस्य सर्वथा. मरणासन्न झालेल्या माणसांनी काय केलं पाहिजे. पुढे ऐका काय प्रश्न आहे परीक्षितीचे. सर्वांकरता हे प्रश्न आहे. यत् श्रोतव्यम. जीवाने काय श्रवण केलं पाहिजे महाराज. आहा. यज्जप्यम. कुणाचा जप केला पाहिजे. कुणाचं स्मरण केलं पाहिजे. कुणाचं ध्यान केलं पाहिजे. कुणाचं भजन केलं पाहिजे. वा ब्रूहि यद वा विपर्ययम. अजून कोणाचा त्याग केला पाहिजे ते सांगा. किती प्रश्न विचारले. उद्या विचारेल मी तुम्हाला. मरणासन्न झालेल्या व्यक्तीने पुन्हा सांगतो. मरणासन्न झालेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे. यत् श्रोतव्यम. काय श्रवण केलं पाहिजे. यज्जप्यम. कुणाचा जप केला पाहिजे. कुणाचं स्मरण केलं पाहिजे. कुणाचं भजन केलं पाहिजे. आणि काय त्याग केला पाहिजे. 5 गोष्टी सांगितल्या, विचारल्या. त्याचं उत्तर द्यायचं होतं शुकाचार्यांना. पण शुकाचार्य बोलायला लागले. वंदन मंगलाचरण करणंही विसरले. राजा परीक्षितीला शाबासकी देऊन टाकली. वर्याणेश ते प्रश्न कुतो लोक हितम नृप. आत्मविसंमत पुंसाम श्रोतव्यादिशी अपरः. राजा अरे तुझं स्वागत आहे. वर्याणेश ते प्रश्न. काय गोड प्रश्न विचारला तू. माणसाचं आयुष्य निद्रेमध्ये जात आहे. निद्रया ह्रियते नक्तम वेवाय नचवा वयः. अर्ध आयुष्य झोपेमध्ये जातं. अर्ध आयुष्य काम करण्यामध्ये जातं. शिल्लक काय राहिलं भजन करायला. रात्र झोपेत जाते. दिवस काम करण्यात जातो. भजन केव्हा करेल. आणि दिवसा झोपतो एक्स्ट्रा ते सोडून द्या. भजन करायला वेळ कुठे आहे. ध्यानाची अवस्था सांगितली. विराट पुरुषाचं वर्णन केलं. विराट पुरुषाच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला ते वर्णन केलं. सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती याचं वर्णन केलं. 2 विषयाचं. विभिन्न देवता जी कामना केली ती कामना पूर्ण होते ते वर्णन केलं. आणि ते सांगत असताना ज्याला लक्ष्मी पाहिजे त्याने मायादेवीची उपासना करा. ज्याला तेज पाहिजे त्याने अग्नीची उपासना करा. ज्याला धन पाहिजे त्याने वसूंची उपासना करा. ज्याला वीरता पाहिजे त्याने रुद्राची उपासना करा. ज्याला भरपूर अन्न पाहिजे त्याने आदिती मातेची उपासना करा. ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्यांनी आदितीचे पुत्र देवता इंद्रादी देव त्यांची उपासना करा. ज्याला आयुष्याची इच्छा असेल त्याने अश्विनी कुमाराची उपासना करा. ज्याला सुंदर व्हायचं असेल त्याने सोनं दान करा. तुम्ही म्हणाल कोण घेईल. 8 दिवस आहे मी आले. मी विनोदा करता बोललो. कनक दाने कांती सोजवड. या जन्मात जर आपण सुवर्ण दान केलं ना तर पुढच्या जन्मात आपण सुंदर होतो. आणि या जन्मामध्ये जर जमीन दान केली तर पुढच्या जन्मामध्ये आपण राजा होतो. भूदाने भूपाडो. पती पत्नीमध्ये भांडणच होऊ नये असं वाटतं का तुम्हाला. त्याच्याकरता त्यांनी कुणाची उपासना करावी ते सांगितलं. त्याने पार्वतीची उपासना. ज्याला मोक्ष पाहिजे त्याने भगवान कृष्णाची उपासना करा ते वर्णन केलं. आणि नंतर मग राजा परीक्षितीने अजून सृष्टीबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळेला स्थूल सृष्टी सूक्ष्म सृष्टी त्याचं वर्णन केलं. विराट पुरुषाचं वर्णन केलं. विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण झाले. बाहूपासून क्षत्रिय झाले. मांड्यांपासून वैश्य झाले. पायापासून शूद्र झाले ते वर्णन केलं. महत्त्व ही पहिली सृष्टी. पंचमहाभूत कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ज्यापासून होतात. अहंकार ही दुसरी सृष्टी. आणि तिसरी सूक्ष्म सृष्टी त्याचं वर्णन केलं. ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय 4थी सृष्टी. देव व मन ही 5वी सृष्टी. अविद्या ही 6वी सृष्टी. याला 6 प्राकृत सर्ग असं म्हणतात. मनापासून व देवापासून जगत उत्पन्न झाले त्याचं वर्णन केलं.
मांडीपासून नारद जन्माला आले, अंगुष्ठापासून दक्ष जन्माला आले, पायापासून वशिष्ठ जन्माला आले, त्वचेपासून भृगु जन्माला आले, हातापासून क्रतू जन्माला आले, नाभीपासून पुलह जन्माला आले, कानापासून पुलस्य जन्माला आले, मुखापासून अंगिरा जन्माला आले, नेत्रापासून अत्री जन्माला आले, मनापासून मनीची जन्माला आले. हे 10 मुलं झाली वगैरे त्याचं वर्णन केलं. 7व्या आणि काय तर अध्यायामध्ये भगवंताच्या लीलावताराचं कथन केलं. 8व्या अध्यायामध्ये पुन्हा भगवान शुकदेव राजा परीक्षितीने पुन्हा प्रश्न विचारले. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा जन्म भगवंताच्या नाभिकमलामधून जन्माला आले ते वर्णन केलं. ब्रह्मदेवाला भगवंताने चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. अहमेवासमेवाग्रे नान्यदेय सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत जात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा वासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्न प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् यथा एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. चतुश्लोकी भागवताचं वर्णन केलं. 10 प्रकारचा सर्ग आणि काहीतरी विषय सांगितला. त्याला सर्ग, स्थान, पोषण, वृत्ती, मनवंतर, ईशानु, कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय असं म्हणतात. सर्ग कशाला म्हणतात? सूक्ष्म सृष्टी त्याला सर्ग म्हणतात. विसर्ग प्राणीमात्राने राहण्याची जी स्थूल सृष्टी त्याला विसर्ग म्हणतात. भगवान सृष्टीला कसे ठेवतात त्याला स्थान म्हणतात. जीवाच्या कर्मवासना त्याला वृत्ती म्हणतात. मन्वंतरात सद्धर्माची स्थापना करतात भगवान, त्याला मन्वंतर म्हणतात. भगवान व त्यांच्या अनुयायांचं चरित्र जिथे वर्णन केलं जातं त्याला ईशानु कथा म्हणतात. भगवान आपल्या शक्तीसह शयन करतात त्याला निरोध म्हणतात. देह व सदेह संबंधी याच्या आसक्तीचा अहंभाव सोडून जीव ज्याला आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो त्याला मुक्ती म्हणतात. सर्व अवस्थेचा साक्षी त्याला आश्रय म्हणतात. आणि भगवंताने आपल्या भक्तावर केलेली कृपा त्याला पोषण असं म्हणतात. 10 प्रकारचा विषय सांगितला आणि या द्वितीय स्कंदाचे 10 अध्याय इथे समाप्त झाले. तृतीय स्कंदाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे, पण उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला त्याचा प्रारंभ करायचा आहे. आताच्या सत्राला इथेच पूर्णविराम. 1-2 मिनिटं भगवत चिंतनाचा आश्रय करू. आजच्या कथेला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमा. 1-2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करू. तोपर्यंत आरतीची तयारी करा. हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा. लावा आरती लावा. भगवता भारत करू तुझा भगवंता. जय श्री भागवता. भारत करू तुझ भगवंता. सुख मुनिने परम भक्तिने नामा परिणे गायले हरि सरिता. भारत करू तुझ भगवंता. आरती करू तुझ भगवंता. वेद तुझे मधुरपण स्वागत सोजवड. आत्माराम मुने सकळ सेवनी झाले जन सुखद.
श्रीपतिका आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हे देवा देवाने सार्थक हरि गुण गावोने पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत जननी सद सेविता भाविक उदार दाता मोक्ष तत्वता देवाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता तम जनो मानस देवा द्वादश सुमाने निर्मल भाति जय वरिता विहारे हरि हंस लोक सुखमय सर्व दुज कुली देव निरमये मानहर पदे रस देता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा संताता वदनेना पूर्णाकारते कीर्तन कारता सेवा कविवर संताता जनुबोधाता स्वयं प्रभेता द्वादश गणिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ बने श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण होताया शरण भजे कटळे जन्म मरण पिता पदाची जिवये शांती नाथय वदती कृष्ण पदे देऊ माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम मंदारमाला कपालमाला नमः शिवाय नमः शिवाय निरंजनं धूपं दीपं समर्पयामि घनिल्लुटङ्गणं ओम राजाय प्रसयगायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय महेश कामेषु विश्वनो ददातु कुबेराय श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं साराज्यं वैराज्यं पाणिनित्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तर्वर्याय सर्वभौम सर्वायुषान्ताराधात् पृथिवी समुद्रपर्यन्ताय युत्राणि तदपेश श्लोको विहितो मरुतपरिवेष्टारो वृतस्यावसन् गृहे आदिक्षितस्य कामप्रेमाय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम नंदनंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्णः प्रचोदयात्। ओम नमः इति मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय श्री राधे जय।